प्रेग्नन्सी केअर सगळीकडेच मिळते, पण गर्भिणी परिचर्येबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. नमस्कार, मी वैद्य मृणालिनी स्वप्नील जोशी. आयुर्वेदामध्ये जसे दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म अशा युनिक संकल्पना आहेत, तशीच आणखीन एक युनिक संकल्पना आहे आणि ती म्हणजे गर्भिणी परिचर्या. गर्भिणी परिचर्येमध्ये मासानुमासिक औषधे, गर्भिणीचा आहार, विहार, विचार या सर्व गोष्टींचा खूप सखोल विचार केला आहे. बाळामध्ये दर महिन्यात होणाऱ्या वाढीला अनुसरून काही औषधे, पंचकर्म तसेच गर्भिणी स्त्रीचा आहार, विहार कसा असावा या सर्वांचे विस्तृत वर्णन सापडते. आयुर्वेदामध्ये गर्भवृद्धीच्या सांगितलेल्या टप्प्यांनुसार प्रथमे मासी कललम जायते म्हणजे केवळ एक गोळा स्वरूपामध्ये गर्भ निर्माण झालेला असतो. पहिल्या महिन्यामध्ये इम्प्लांटेशन किंवा स्टेबिलिटी ही जास्त महत्वाची असते आणि त्यामुळे गर्भिणी स्त्री ही थकल्यासारखी किंवा थोडीशी मळमळ, तोंडाला चव नसणे ही लक्षणं गर्भिणीमध्ये दिसतात. म्हणून छर्दी निग्रहण म्हणजेच उलटी होऊ नये, मळमळ होऊ नये यामध्ये श्रेष्ठ असलेले ज्येष्ठ मधाचा काढा किंवा ज्येष्ठ मधाचं पावडर दुधामध्ये घालून प्यायचे निर्देश आयुर्वेदामध्ये सापडतात. तसेच दुसऱ्या महिन्यामध्ये घनम संजायते म्हणजे त्या गोळ्याला एक कणखरपणा, स्थिरता आलेली असते, थोडासा आकार त्याला येऊ लागतो. या महिन्यामध्ये दुग्ध शर्करा म्हणजे दूध आणि साखर एकत्र करून पिणं महत्वाचं ठरते. तिसऱ्या महिन्यामध्ये हस्तपाद शिरसा भवती म्हणजेच त्या गोळ्याला आता बडिंग सुरू झालेलं असतं आणि 2 हात 2 पाय अशा प्रकारे 5 गोळे एकमेकाला चिटकून असं तयार झालेलं असतं. तिसऱ्या महिन्यामध्येच बाळाच्या इंद्रियांची निर्मिती होत असते. या होणाऱ्या वाढीला अनुसरून कृशरा म्हणजेच मूग आणि डाळ एकत्र शिजवून केलेला एक पदार्थ, खिचडी सम पदार्थ खायचे निर्देश आहेत. तसेच ज्ञानमच सुख दुःख योहो म्हणजे या काळामध्ये त्या गर्भाला सुख आणि दुःखाची जाणीव व्हायला लागते. तिसऱ्या महिन्यातच षष्ठीशाली तांदूळ आपल्या आहारामध्ये समावेश करावा असं चरकाचार्यांनी सांगितलं आहे. जसे मी मगाशी सांगितले की घनम संजायते म्हणजे घनता या महिन्यामध्ये गर्भाला प्राप्त होत असते, म्हणून नाचणीचे पदार्थ जसे की डोसे, भाकरी किंवा आंबील, उपमा हे आपण खाऊ शकतो किंवा नाचणीचे लाडू सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण नाचणीमधले कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन डी या सगळ्याच्या अंग प्रत्यंगांच्या वाढीसाठी मदत होते. चौथ्या महिन्यामध्ये बाळाच्या हृदयाचं विकसन हे पूर्ण झालेलं असतं आणि त्याच्यामुळेच ही जी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी आता सुरू झालेली आहे, गर्भिणी स्त्रीला दौहृदिनी असे म्हटले जाते, कारण एकाच वेळी तिच्या शरीरामध्ये 2 हृदय असतात. या काळामध्ये एनर्जी लेवल्स चांगल्या राहण्यासाठी प्रायमरी फूड जे आहे आपलं कार्बोहायड्रेट्स म्हणजेच भाताला औषधात सिद्ध करून खायचे निर्देश चरकाचार्यांनी दिले आहेत. तसेच चौथ्या महिन्यामध्ये बाळाचे केस निर्माण व्हायला लागलेले असतात आणि बरेच वेळेला स्त्रियांना स्ट्रेच मार्क्स पण यायला लागलेले असतात. स्किन जास्त स्ट्रेच झाल्यामुळे पांढरे किंवा लालसर मार्क्स जे येतात त्यासाठी शतधौत घृत किंवा गुलाबाच्या पाकळ्या घालून सिद्ध केलेलं बदामाचं तेल हे चौथ्या महिन्यापासून सांगितले आहे. बाळाचे केस निर्माण होताना आईला होणाऱ्या जळजळीसाठी सकाळी उपाशीपोटी लोणी आणि खडीसाखर खायची. 5व्या महिन्यामध्ये मन प्रतिबुद्धी तरा भवती मांस आणि शोणित म्हणजे मांस धातू आणि रक्त धातू हे चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला लागलेले असतात. गर्भिणी स्त्री ही कृश, थकलेली अशी दिसायला लागते, म्हणूनच मांसवर्धक आहार या महिन्यामध्ये केला गेला पाहिजे. तसेच तुपाचे प्रमाण वाढवले पाहिजे. मोजून 4 बदाम रात्री भिजवून सकाळी खाल्ले पाहिजे. दूध, भात, साखर एकत्र करून जेवणामध्ये सकाळ दुपार दोन्ही टाइम खाल्ले पाहिजे. किंवा जास्त थकवा होत असेल तर पायस, खिरीसारखे पदार्थ गर्भिणी स्त्रीने आपल्या आहारात समावेश करावे. षष्ठे बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यामध्ये बुद्धीचा विकास हा पूर्ण होत असतो. रोम, नख हे निर्माण झालेले असतात. तसेच स्नायू आणि अग्नीचे बळ वाढायला लागलेले असते. मुख, नाक, कान हे एक आकार घेत असतात. गर्भिणी स्त्रीने मनुका किंवा कोणत्याही गोड पदार्थांनी युक्त असा दही या महिन्यामध्ये खायला पाहिजे, कारण दही हे उत्तम प्रोबायोटिक तर आहेच, तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि डी चा पण चांगला सोर्स आहे. 7व्या महिन्यामध्ये गर्भिणी क्लांततमा किंवा सदा क्लांत असं लक्षण सांगितले आहे, म्हणजेच गर्भिणी स्त्री ही सतत खूप थकलेली दिसते. हा थकवा कमी करण्यासाठी म्हणूनच तूप आणि खडीसाखर एकत्र करून खायला पाहिजे. 8वा महिना हा थोडा संवेदनशील काळ असतो, म्हणूनच द्रव, स्निग्ध अशा पदार्थांचा समावेश आहारामध्ये करावा.
शक्यतो गर्भिणींनी व्यवस्थित विश्रांती या महिन्यामध्ये घ्यावी आणि 9व्या महिन्यामध्ये प्रसूतीच्या तयारीसाठी अनुवासन बस्ती, योनी पिचू याचा प्रयोग करायला सांगितले आहे. तसेच 3 महिने पूर्ण झाल्यापासून 9व्या महिन्यापर्यंत अभ्यंगम आचरित नित्य म्हणजे गर्भिणी स्त्रीनी वारंवार तीळ तेलाचा अभ्यंग करावा असं सांगितलं आहे. त्याच्यामुळेच श्रम थकवा कमी होतो, तसेच हाडांना बळकटी मिळते, स्नायू पोषण चांगलं होतं, जेणेकरून प्रसूतीला मदत होते. मासानुमासिक औषधांबरोबरच खायची प्यायची ही पथ्य जर पाळली तर निश्चितच मातृत्वाच्या प्रवासातील हा पहिला टप्पा खूप सुखद होऊ शकतो. प्रेग्नन्सी ही एक संपूर्णतः नॅचरल प्रोसेस आहे, परंतु आयुर्वेद तुम्हाला ती जास्त कॉन्शियस बनवण्यासाठी मदत करते. आयुर्वेद निवडा. आयुर्वेद प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.